घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता सगळेजण गेम खेळत असतात. त्याबरोबर आता लगेचच सारंग म्हणत असतो की हो तू नेहमीच हरतेस, तुझं तू सांगूच नकोस. त्याबरोबर लगेचच शर्वरी जानकीला म्हणते, जानकी वहिनी आता तू ह्याला सांग कोडं, मला बघू तरी दे हा किती जिंकतोय ते. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या ही वरती स्टूलवरती चढून आता ती जो नट बांधलेला असतो तो उघडते आणि आता ते झुंबर पडेल याच्यासाठी ती काळा धागा बांधते, म्हणजे खेचलं की झुंबर पडेल. तर आता इकडे सारंग विचार करतो की मी मुद्दामून जरा जास्त वेळ लावेन म्हणजे ऐश्वर्याला त्यांचं काम करायला वेळ मिळेल. तर इकडे जानकी ही लगेचच सारंगला विचारते, सारंग भाऊजी विचारू कोडं? सारंग म्हणतो विचार ना वहिनी. जानकी म्हणते नक्की विचारू? त्यावर सारंग म्हणतो हो नक्की विचार. जानकी म्हणते सगळे लोक इथे बाहेर खेळत असताना तुमची बायको ऐश्वर्या आहे तरी कुठे? त्याबरोबर इथे ऐश्वर्या ही म्हणत असते की झालं, हे सगळं सेटल करून झालं. उद्या एकदा का जानकी इथे आली की मी इथे जानकीला खाली बसवेन आणि मग वरून हे झुंबर जानकीच्या डोक्यात पडेल आणि मग जानकी वरती आणि जानकीचा फोटो घरात भिंतीवर आणि त्याच्यावर हार. बिचारी जानकी, जानकी उद्या तुझ्या आयुष्यातली शेवटची मंगळागौर असणार आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तर दुसरीकडे जानकी ही सारंगला म्हणत असते, सारंग भाऊजी सांगा तुमची बायको ऐश्वर्या आत का गेली? त्याबरोबर मात्र आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हो ऐश्वर्या मगापासून तर इथेच होती, मग अचानक आत का गेली? तर इकडे आता ऐश्वर्या ही तो धागा लपवत असते जेणेकरून कोणाला दिसू नये. तर इथे आता जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी तुम्हाला जर उत्तर माहीत नसेल तर मी एक काम करते, मी स्वतः जाते आणि तपासते. आणि मग आता जानकी ही घरात आलेली असते आणि ऐश्वर्याला विचारते, काय गं तू घरात एकटीच काय करतेस? सगळे बाहेर गेम खेळत आहेत ना? त्यावर ऐश्वर्या म्हणते मला तहान लागली होती, मी पाणी प्यायला आले होते. जानकी म्हणते तुला तहान नाही लागलेली, तुला भूक लागली माझ्या घरच्या प्रॉपर्टीची, माझ्या घरच्या हिस्सा करण्याची, बरोबर ना? ऐश्वर्या ज्या दिवशी या घरात लग्न करून आली आहेस ना त्या दिवसापासून घरात कोणाला सुखाने जगू नाही दिलेलं तू, समजलं ना तुला? ऐश्वर्या म्हणते गप ग, झाली का तुझी पुन्हा बडबड सुरू, झालं का तुझं लेक्चर चालू? त्यावर जानकी म्हणत असते आणि तू आत्ता इथे कशासाठी आली होतीस हे तुला काय वाटतं मला कळणार नाही? मी एवढी मूर्ख आहे का? मला बरोबर माहिती आहे ऐश्वर्या तू आता इथे येऊन काय केलं ते. त्यावर मात्र आता ऐश्वर्याला भीती वाटते. ऐश्वर्याला वाटतं की खरोखर जानकीला काही आपल्याबद्दल खरं कळलं की काय. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू आत्ता इथे लताबाईंना त्रास देण्यासाठी आली होतीस ना? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते मी का देऊ त्यांना त्रास, काय संबंध? त्यावर जानकी म्हणते कारण त्यांना माहिती आहे की माझी आई कोण आहे आणि मला ते कळू नये यासाठीच तू प्रयत्न करतेस ना, म्हणूनच आली होतीस ना इकडे तू? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते मी आता मात्र ऐश्वर्याचं टेन्शन जातं. तर जानकी म्हणत असते पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, यावेळेस मी माझं सगळं पुण्य बळाला लावलं आहे, सगळं, आणि त्यामुळे ही बाजी मी तुला जिंकू देणार नाही. तू कितीही प्रयत्न कर मला लताबाईंजवळ न जाऊ देण्याचा, पण काहीही झालं तरी मी जाणून घेणारच माझी आई कोण आहे आणि मला कळणार म्हणजे कळणार, त्यामुळे तू सावध राहा. त्याबरोबर लगेचच आता इथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तू फक्त बोलतेस. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या आणि तूच लताबाईंवरती हॉस्पिटलमध्ये सुद्धा हल्ला घडवून आणला होतास हेही मला माहिती आहे. ऐश्वर्या म्हणते पुरावा काय आहे? बोल ना, पुरावा काय आहे तुझ्याकडे की हे सगळं मी घडवून आणलं याचा? जानकी म्हणते ऐश्वर्या तू. त्यावर ऐश्वर्या म्हणते मी काय म्हणते ना जानकी ते एकदा ऐकून घे. तू ना उगाच हे ओव्हर पॅनिक होणं, हायपर होणं हे सगळं ना सोडून दे, कारण याचा काही उपयोग नाही आहे ना. आणि जरा विचार मोठा करायला शिक, हे छोटे छोटे तेच विचार नको करू. अगं ग्रो हो थोडीशी, मग तुला कळेल ऐश्वर्या काय चीज आहे आणि ऐश्वर्या विचार करून कसला करू शकते. कळलं तुला? चीप मेंटॅलिटी आहे तुझी. मला तर या अशा स्वस्त गोष्टी आवडतच नाही, कळलं ना? त्यामुळे मी लताबाईंना त्रास वगैरे देण्याचा प्रश्न तर येतच नाही, लक्षात ठेव जानकी. त्याबरोबर जानकी म्हणते जर तुला स्वस्त वस्तू आवडत नाहीत ना ऐश्वर्या, तर मलासुद्धा स्वस्त वस्तूंचा सौदा करायला आवडत नाही, मलाही महागच वस्तूंचा सौदा आवडतो. त्यामुळे बरोबर आपल्याला इतक्यात त्या ठिकाणी नानासाहेब येतात आणि नानासाहेब विचारतात की काय झालं जानकी, काय बोलताय तुम्ही? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते काही नाही हो नाना, नेहमीचंच. आता मी तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला घरात आले, तर जानकीला वाटतंय की मी लताबाईंना त्रास द्यायला आले होते, म्हणजे लता काकूंना. त्याबरोबर लगेचच आता नानासाहेब सांगत असतात की नाही जानकी काळजी करू नको, अगं मी कंटिन्यू
तिच्याजवळ बसूनच आहे आणि पार्वतीजवळ ऐश्वर्या आली नव्हती. आत्ता कुठे पार्वतीला डोळा लागलाय. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, थँक गॉड नाना तुम्ही तिथे होतात म्हणून. जर तुम्ही तिथे नसतात तर खरंच ह्या जानकीने उगाचच्या उगाच मलाच प्रत्येक गोष्टीसाठी ब्लेम केलं असतं. पण खरंच थँक्यू तुम्ही होतात तिथे. बरं चला मग आता जाऊया आपण बाहेर. गेम अजून संपलेला नाही आहे. आणि नाना अहो एखादी व्यक्ती एखाद्या वेळेस चुकली म्हणजे ती नेहमीच चुकू शकते असं तर नाही ना. तर आता दुसरीकडे सगळेच जण जानकीची वाट बघत असतात. अरे यार कुठे राहिली ही जानकी वहिनी असं सगळे म्हणत असतात. इतक्यात तिकडे लगेचच ऐश्वर्या येते आणि सांगायला लागते, मी सांगते तुमची जानकी वहिनी कुठे राहिली ते. मी मगाशी मला तहान लागली म्हणून पाणी प्यायला जेव्हा घरात गेले होते तेव्हा तिला वाटलं की मी आतमध्ये लताबाईंना त्रास द्यायला गेले म्हणून ती ते बघायला गेली होती. त्याबरोबर लगेचच इकडे सारंग म्हणतो, बापरे जानकी वहिनीची तुमच्यावर संशय घेण्याची सवय कधी जाणार आहे. तर इथे सगळ्यांना मात्र काही ऐश्वर्याचं म्हणणं पटत नसतं. तर आता इथे नाना हे जानकीला म्हणतात, जानकी तू काही काळजी करू नकोस, मी आहे पार्वतीजवळ, तू निश्चिंत जा. त्याबरोबर जानकी म्हणते, नाना खरंच ना तुम्ही पार्वती आईंजवळून हलू नका आणि त्यांची व्यवस्थित काळजी घ्या, मी आले. आणि मग जानकी ही लगेचच तिकडनं जायला निघते. तर इकडे आता ऐश्वर्या ही मुद्दामून सगळ्यांना विचारते, बाय द वे तुमचा गेम कसा काय चाललाय, पूर्ण तरी झाला का. त्याबरोबर लगेचच आता शरू म्हणायला लागते, कसा पूर्ण होईल, कॅप्टन जानकी वहिनी आहे आणि ती तर घरात जाऊन बसली आहे ना. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तिची सवयच आहे प्रत्येक खेळ अर्धवट सोडण्याची. त्यावर जानकी म्हणते, मी कुठलाच खेळ अर्धवट सोडत नाही ऐश्वर्या, जोवर त्याचा निकाल लागत नाही तोवर. असो तर ऋषिकेश आता तुमची बारी. आता मी तुम्हाला शेवटचं कोडं घालणार आहे. तर तुमचं कोडं हे आहे, उन्हापासून वाचवते, पावसापासून वाचवते, हातात नसेल तर कधी कधी रडवते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, सगळ्यात सोपं आहे, छत्री. आणि मग ऋषिकेश धावत जातो आणि छत्रीतलं जे पझलचा तुकडा असतो तो घेऊन येतो आणि फॅमिली फोटोत लावतो. सुमित्रा म्हणते, माझं कुटुंब पूर्ण झालं. त्यानंतर रात्र झालेली असते, सगळेजण झोपून गेलेले असतात. तर जानकीला आता तिची आई दिसत असते. तिला तिची आई म्हणत असते, जानकी बाळा मी आली आहे, जानकी ये माझ्याजवळ ये. त्याबरोबर जानकी म्हणते, आई तू आलीस, खरंच आलीस. अगं मला ना खूप आठवण येत होती तुझी, मला तुझ्या कुशीत यायचं आई, ये ना गं तू आतमध्ये, अशी बाहेर का थांबलेस, थांब मी येते. आणि मग जानकी उठायला लागते. इतक्यात ऋषिकेश उठतो आणि जानकीला विचारतो, जानकी काय झालं. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश ती बघा ना आई आली मला भेटायला. आणि जानकी तिकडे बघते तर दरवाजा बंद असतो, तिथे कोणीच नसतं. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू फार विचार करतेस या सगळ्या गोष्टींचा, हे बघ इतका विचार करू नकोस. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश म्हणजे मला आई स्वप्नात दिसली याचा अर्थ आई ही मला शोधती आहे ना. हो ना ऋषिकेश, मला माझी आई सापडेल ना. त्यावर ऋषिकेश सांगतो, हो जानकी, पण आता तू झोप बरं, आता रात्र झाली आहे की नाही, उद्या आपल्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि तुला तयारी करायची आहे, उद्या तुझी खूप धावपळ होणार आहे, त्यामुळे तू आता झोप. जानकी म्हणते, लहानपणी हरवलेली एखादी व्यक्ती आपल्याला परत मिळू शकते का हो. त्यावर ऋषिकेश म्हणतो, का नाही मिळू शकत, मिळेल ना. आता माझंच उदाहरण घे, माझी पार्वती आई मला मी लहान असतानाच सोडून गेली होती, पण आज माझी पार्वती आई शेवटी आली की नाही माझ्याजवळ परत, तसंच तुझंसुद्धा होईल बघ. तुझी आईसुद्धा आपल्याला लवकरात लवकर सापडेल. पण तू आता शांतपणे झोपून घे जानकी. शांत हो शांत. मग ऋषिकेश जानकीला शांत करतो. आता इकडे जानकी म्हणत असते, तुम्ही म्हणताय तर नक्की भेटेल मला माझी आई, मी नक्की शोधून काढेनच तिला. आणि मग आता ऋषिकेश हा जानकीला झोपी लावतो आणि स्वतःही झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी लताबाई ही देवघरात बसलेली असते आणि देवासमोर हात जोडून ती म्हणत असते, मी खरं तर रामायण निवडायला हवं होतं, पण निवडलं महाभारत. पण देवा या सगळ्यात माझी काही चूक नाही रे, हे सगळं मी त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करते. त्या जानकीला त्रास देण्याचा, तिचं घर मोडण्याचा माझा कोणताही हेतू नाही, पण माझ्या हातात पर्याय नाही. जर मी हे असं सगळं केलं नाही तर मग ती ऐश्वर्या मला माझ्या मुलीचा पत्ता देणार नाही आणि मला माझ्या मुलीजवळ जायचं आहे, मला तिला भेटायचं आहे देवा. हवं तर एकदा का मला माझ्या मुलीबद्दल कळलं की मग मी इथून जाताना घरातल्या सगळ्यांची माफी मागून जाईन, पण तोवर मला सांभाळून घे देवा, असं म्हणत ती रडत असते. इतक्या तिकडे ओवी येते. ओवीला बघून लगेचच लताबाई डोळे पुसते आणि तिला विचारते, काय गं ओवी, इथे काय करतेस तू. त्यावर ओवी सांगते, अगं आजी मी चित्र काढलं होतं,
पण माझं चित्र पूर्ण करायला मला कलर्सच मिळत नाही आहेत. माझं रेड स्केच पेन हरवलं आहे. त्याबरोबर लगेचच लता म्हणते, तू चित्र काढलं आहे, बघू बरं. त्याबरोबर ओवी म्हणते, हो हे बघ ना. आणि मग ती लताला तिने काढलेलं चित्र दाखवते. ते चित्र बघून लता म्हणते, वा वा, खरंच खूप सुंदर चित्र काढलं आहेस हो ओवी. इतके त्या ठिकाणी लगेचच ऐश्वर्या येते. ऐश्वर्या ओवीला म्हणते, ए काय तुझं ओवी इकडे, खेळून झालं आहे ना तुझं, चल चल मग जा बाहेर जा. हे बघ उगाचच्या उगाच इथे फुगड्या घालायच्या नाही, बाहेर फुगड्या घालायच्या. आणि मग ऐश्वर्या ओवीला तिकडनं हकलवते. त्याबरोबर लताबाई म्हणायला लागते, अगं कशी बोलतेस तू तिच्याशी, लहान आहे ती. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ तू नाही मला शिकवायचं, आणि तिच्यावरच नाही खरं तर तुझ्यावरही ओरडलं पाहिजे. तुला किती वेळा सांगितलं आहे गं त्या जानकीपासून आणि त्या ओवीपासून लांब राहायचं म्हणून, मग कशाला उगाच त्यांच्या जवळ करतेस. सांगितलं आहे ना तुला, ती जानकी तुझ्या जीवावर उठली होती म्हणून, तरीही तुझं पोट भरलेलं नाही आहे का. हे बघ मी सांगितलं आहे ना, फक्त तेवढंच ऐकायचं तू. त्या जानकीपासून आणि तिच्या त्या मुलीपासून ओवीपासून तू कायम लांब राहायचं, कळलं ना. त्याबरोबर लगेचच इकडे पार्वती म्हणायला लागते की हो तुझंच ऐकते ना, मी तुझंच ऐकते आत्तापर्यंत, आणि तू माझ्याशी खोटं बोलतेस. आणि नंतर मग मला खरं कळतं, तू माझ्याशी खोटं बोललीस की जानकी माझ्या जीवावर उठली होती, पण नाही, ती माझ्या जीवावर उठलीच नव्हती. उलट ती होती म्हणून माझा जीव वाचला. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिने माझी काळजी घेतली म्हणून माझा जीव वाचला. आणि हे सगळं काही मला नानासाहेबांनी सांगितलं आहे, समजलं. त्यामुळे खोटं ती मुलगी किंवा जानकी नाही, तर खोटं तू बोलतेस ऐश्वर्या, समजलं ना तुला. आणि आता सांग मला माझी मुलगी कुठे येते, मला माझ्या मुलीजवळ जायचं आहे ऐश्वर्या, बोल सांग माझी मुलगी कुठे आहे. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, सांगणार लताबाई, तुला तुझ्या मुलीबद्दल सांगणार, फक्त तू आजचा दिवस जरा धीर धरून राहा. उद्या तुझी कळ संपेल. उद्या मी तुला तुझी मुलगी कोण आहे, कुठे आहे ते सगळं सांगेन. उद्या खेळ खल्लास, असं ऐश्वर्या म्हणत असते. तर दुसरीकडे जानकी ही आता छान तयार झालेली असते. तर आता त्या ठिकाणी अवंतिका येते आणि जोरात शिट्टी मारते. त्याबरोबर लगेचच आता जानकी तिच्याकडे बघते आणि हसते. तर ऐश्वर्या ही कांडच करत असते. जानकी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, वाव काय मस्त शिट्टी मारलीस तू अवंतिका. अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही ना एकदम मस्त दिसताय, ते काय म्हणतात चिकन्या. त्याबरोबर जानकी म्हणते, अगं अवंतिका हा शब्द आता कुठून शोधून काढलास. त्यावर अवंतिका म्हणत असते, चिकन्या म्हणजेच खूप सुंदर हो वहिनी. त्याबरोबर जानकी म्हणते, बरं पण तू सुद्धा खूप छान दिसतेस, बघू. आणि मग जानकी बघते तर अवंतिकाने खूप छान पद्धतीने साडी ड्रिप केलेली असते. जानकी म्हणते की वा अवंतिका काय सुंदर दिसतेस तू, खरंच खूप छान. त्यावर अवंतिका म्हणते, तुम्हीसुद्धा वहिनी खूप सुंदर दिसताय. त्यावर जानकी म्हणते, मग साडी कोणी आणली आहे, माझ्या लाडक्या दिराने आणि जावेने. त्याबरोबर जानकी म्हणते, कोणाची दृष्ट नको लागायला तुला, आणि तिला काजळ लावते. त्यावर अवंतिका म्हणते, वहिनी हो मला कोणाची दृष्ट लागणार आहे. त्यावर जानकी म्हणते, जिची लागायला हवी ना तिची बरोबर लागते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गेल्या वेळेच्या मंगळागौरीत काय घडलं होतं ते आठवतंय ना. त्यावर अवंतिका होकार देते. जानकी म्हणते, पण ह्या वेळेस काळजी करू नको, तुलाही तुझी काळजी जशी घ्यायची आहे तशी मलासुद्धा तुझी काळजी आहे. यावेळेस माझं सगळीकडे बारीक लक्ष असणार आहे. त्यानंतर जानकी म्हणते, आणि हो माझ्याकडे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे, ये इथे बस. त्यावर अवंतिका म्हणते, अहो वहिनी कशाला हे सगळं. जानकी म्हणते, मग नको आहे का तुला गिफ्ट, ठीक आहे. त्यावर लगेच अवंतिका म्हणते, नाही तसं काही नाही आहे, गिफ्ट आवडतात मला. मग जानकी म्हणते, अवंतिका हवं तर तुला सगळं असतं, पण उगाच नाटक करते, 1 मिनटं. आणि मग ती लगेचच गिफ्ट घेऊन येते. आता गोल्ड चेन बघून अवंतिकाच्या डोळ्यात अश्रू येतात. अवंतिका म्हणते, वहिनी अहो ही गोल्ड चेन आहे. त्यावर जानकी म्हणते, अवंतिका गिफ्टचं मोल पैशात होत नाही. आता तू आणि सौमित्र भाऊजींनी आमच्यासाठी गिफ्ट आणलं ना. मग त्याबरोबर अवंतिका म्हणत असते, वहिनी तुम्हाला माहिती आहे मला आई नाही आहे, म्हणजे मी खूप लहान असताना माझी आई गेली. खरं तर बाबांनी माझं खूप लाड केलं, कधी मला भासूच दिलं नाही की मला आई नाही आहे म्हणून. पण आईला कोणी रिप्लेस नाही ना करू शकत. माझी बडबड ऐकून घ्यायला, मी आजारी पडल्यावर मला कुशीत घ्यायला माझी आई कधीच नव्हती. पण खरंच आई ही आई असते हो, आईशिवाय काही होत नाही. त्याबरोबर आता दोघीही भावूक होतात. तर दुसरीकडे आता ओवी ही पार्वतीला शोधत आलेली असते आणि ती म्हणत असते, आजी माझं चित्र दे ना. आणि मग ती आता
चित्र घेऊन तिकडनं जायला लागते. त्याबरोबर लगेचच आता इकडे लताला वाटतं हे चित्र आपण कुठेतरी पाहिलं आहे, कुठे बरं पाहिलं आहे. आणि मग तिला आठवतं की हे तर माझं आणि माझ्या मुलीचं चित्र आहे. म्हणजे ओवीला माहिती आहे का माझी मुलगी कुठे आहे? ओवी ओवी अशा हाका मारत आता लगेचच लताबाई ओवीच्या मागे जाऊ लागते. तर इकडे जानकी ही अवंतिकाच्या जवळ येते, अश्रू पुसते आणि अवंतिकाला डोळे पुसायला लावते आणि जवळ घेते आणि म्हणत असते, अवंतिका रडू नकोस, शांत हो बाळा, शांत हो. आणि मग जानकी अवंतिकाला मिठी मारते. अवंतिका म्हणत असते, वहिनी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हापासून मला भेटलाय ना, खरंच मला एक बहीण, मैत्रीण आणि आईसुद्धा भेटून गेली आहे तुमच्यात. आता मला काही नको, काहीच नको आहे वहिनी. मला देवाने सगळं दिलं मला आणि ते सुद्धा अगदी भरभरून दिलं आहे, खरंच तुमच्या रूपात. त्याबरोबर जानकी म्हणते, बघा अवंतिका नक्की काही नको आहे का? त्यावर अवंतिका म्हणते, खरंच बहिणी काही नको आहे. जानकी म्हणते, बरं मग आता मी दिलेलं गिफ्ट तरी हवं आहे की तेही नको आहे? अवंतिका हसते आणि म्हणते, वहिनी ते हवं आहे ना. मग जानकी लगेच म्हणायला लागते की बरं. त्यानंतर आता अवंतिका ही सांगत असते, वहिनी तुम्ही खूप सुंदर दिसताय. जानकी म्हणते, तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस. आज आमच्या भाऊजींची विकेट पडणार आहे. त्यावर पुढे ती विचारते, पण आमचे भाऊजी आहेत कुठे? सकाळपासून कुठे दिसलेच नाही आहेत. त्यावर अवंतिका सांगते, अहो ते तुमच्याच कामासाठी गेलेत वहिनी. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला पार्वती आईंवरती संशय आहे म्हणून, मग ते त्याच कामासाठी गेलेत. त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या एका मित्राला सांगून ठेवलं होतं आणि मग त्यांच्या मित्राने आज त्यांना मुंबईला भेटायला बोलवलं आहे म्हणून सौमी तिकडे गेला आहे. त्यावर लगेचच जानकी म्हणते, ठीक आहे, कळेल आपल्याला आता लवकरच काय खरं आणि काय खोटं, असं अवंतिका म्हणते. त्यानंतर आता लगेचच जानकी म्हणते, बरं पण मग आमच्या भाऊजींची विकेट नंतर पडेलच. तर आता अवंतिका म्हणते, तुमच्या भाऊजींचं माझ्यावर लक्षच नसतं वहिनी, सतत आपलं काम 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 कामच चालू असतं त्यांचं. त्याबरोबर जानकी हसते आणि म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग आता त्या दोघीही एकमेकीचं कौतुक करत असतात. तर दुसरीकडे ऐश्वर्या हिचं मात्र प्लॅनिंग आणि प्लॉटिंग काही संपतच नसतं. जानकीला त्रास देण्यासाठी ऐश्वर्या आपण एकही संधी कशी सोडू शकत नाही हेच बघत असते. तर आता आपण पाहतो की अवंतिका म्हणत असते, वहिनी तुम्ही काही काळजीच करू नका, आजचा कार्यक्रम हा अगदी व्यवस्थित होईल. आज कोणी काहीच करू शकणार नाही, कारण आज आपण दोघीही एकत्र आहोत आणि आपण व्यवस्थित लक्ष ठेवू इकडे. आणि त्या पार्वती काकूंचं सुद्धा काय सत्य आहे, नक्की त्या कोण आहेत, कुठून आल्यात, हे सगळं शोधून काढूच. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. आता जानकीला सुद्धा जरा धीर वाटतो. तर इकडे गुलाबला पार्वती विचारते, गुलाब तू ओवीला पाहिलंस का? त्यावर गुलाब म्हणतो, हो आईसाहेब, त्या काय ओवीताई तिथं खेळत आहेत. लगेचच आता पार्वती ओवीजवळ येते आणि ओवीला विचारते, ओवी बाळा ते चित्र बघू. ओवी आजीच्या हातात ते चित्र देते, विचारते, आजी तुला आवडलं हे चित्र? त्यावर ती सांगते, हो आवडलं. मला सांग हे चित्र तू कुठून बघून काढलंस? सिनेमातून, पिक्चरमधून एखाद्या, की असंच काढलंस तुझ्या मनाने? त्यावर ओवी सांगते, आजी हे माझ्या आईचं तिच्या आईबरोबर असलेलं चित्र आहे. ही बघ, ही माझी आई आणि ही तिची आई. पण माझ्या आईला आईच नाही आहे, म्हणजे तिची आई कुठे आहे ते तिला माहीत नाही. लहान असतानाच तिची आई हरवली, मग ती मधू आजोबांच्या आश्रमात राहिली आहे लहानपणापासून. मला माझी आजी सुमित्रा आजी नेहमी सांगते की तुझी आई अनाथ आहे म्हणून. आजी आई तर सगळ्यांनाच असते ना, मग माझ्या आईला आई का नाही आहे गं? आणि तुला माहिती आहे हे चित्र पण तिच्याजवळ फक्त अर्धच होतं, मग मी हे चित्र काढलं आणि पूर्ण केलं. छान आहे ना? त्यावर लगेचच आता पार्वती ही भावूक झालेली असते. ओवी ही म्हणते, आजी मला खेळायला जायचं आहे, दे ना इकडे, आणि ती चित्र घेऊन पळून जाते. आता मात्र इकडे लताबाईच्या डोळ्यात अश्रू तरळत असतात. लताबाई म्हणत असते, याचा अर्थ मी माझ्याच मुलीला शी. आणि मग तिला आठवायला लागतं ते म्हणजे लताबाई घरी आली होती त्यावेळेस कसा जानकीने प्रत्येक वेळेस तिचा आदर केला, तिचा सन्मान केला आणि लताबाईने तिला त्रास दिला. हे सगळं आठवून लताबाई रडायला लागते ढसाढसा. तर आता हा सर्व प्रकार जो घडलेला असतो तो ऐश्वर्याने पाहिलेला असतो. ऐश्वर्या आता प्रचंड घाबरलेली असते. तिला वाटत असतं की आता म्हातारडी सगळं संपवणार. तर जानकीला आता मी सगळं खरं सांगणार, ती माझी मुलगी आहे आणि मीच तिची आई आहे. मला माझी मुलगी सापडली. इतके दिवसांपासून माझी मुलगी माझ्या समोर होती तरी मला ओळखता आलं नाही. मी नेमकी कशी आई आहे, मी स्वतःचं मूल ओळखू शकले नाही, वगैरे वगैरे. आता सगळं काही लताबाई बोलत असते.
तर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या ही मात्र ठरवते की नाही काहीही झालं तरी लताबाईची आणि जानकीची भेट होऊ मला द्यायची नाही आहे. लता आता ठरवते की मी आता एक क्षणही जानकी तुझ्याशिवाय नाही राहू शकत गं. मी आता ताबडतोब तुझ्याकडे येते, तुला खरं सांगते की मी तुझी आई आहे आणि घरातल्या सगळ्यांची माफीसुद्धा मागते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि मग आता ती तिकडनं जात असताना मुद्दामून ऐश्वर्या पायात पाय गुंतवते. लता पडणार असते इतक्यात स्वतःला सावरते. ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते की काय गं, काय चाललं लता तुझं, कुठं चाललीस? त्यावर लता म्हणते मला सगळं खरं कळलं आहे. जानकी माझी मुलगी आहे ना ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणते की हो, तीच तुझी मुलगी आहे. पण आता जर खरं कळलं आहे ना तर तोंड गप्प ठेवायचं, एकदम गप्प म्हणजे गप्प, कळलं ना? नाहीतर मग कळेलच तुला काय करते मी ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे पार्वती म्हणत असते खरं तर मला वाटतं ना की तुझं तर गळा दाबून जीवच घ्यावा, अशी मुलगी आहेस तुझी. त्याबरोबर आता ती म्हणत असते मी जितकं सांगितलं आहे तितकं करायचं, उगाचच्या उगाच माझ्याजवळ आर्ग्यू करायचं नाही, कळलं? त्याबरोबर लगेच लता म्हणते की तुझी खरंच मला लाज वाटते ऐश्वर्या, बाई म्हणून सुद्धा बाईच्या नावावर कलंक आहेस तू. ऐश्वर्या म्हणते की गप्प बस, मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला तुझ्याकडून शिकण्याची मुळीच गरज नाही आहे, समजलं ना? त्यामुळे प्लीज तू तुझ्या कामावर फोकस कर आणि मलासुद्धा माझ्या कामावरती फोकस करू देत. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणते जर जानकीला काही खरं कळलं तर याद राख गाठ माझ्याशी आहे आणि जाऊन सांग, तू सगळ्या जगाला खरं सांग की तू नानासाहेबांना फसवलंस, त्या सुमित्राला मूर्ख बनवलंस, ऋषिकेशच्या भावनांचा खेळ केलास. जा 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 सगळ्यांना सांग, मग सगळे बघ तुझं काय करतायत ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे लताबाई म्हणायला लागते ऐश्वर्या अगं का छळतेस मला, का त्रास देतेस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते तुला या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माझी साथ तुला द्यावीच लागेल, कळलं ना? त्याबरोबर लगेच इथे आता मात्र काही पर्याय उरत नाही लतासमोर आणि गप्प उभी राहते ती. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते व्हेरी गुड, शाबास. आणि आता या दरम्यान लताचा हात हा ऐश्वर्याने पकडलेला असतो. आता लताचा हात ऐश्वर्याने पकडलाय ही गोष्ट नोटीस करते ती म्हणजे सुमित्रा लगेचच बाहेर येते आणि विचारते काय गं ऐश्वर्या, तू असा त्यांचा हात का धरलायस आणि तुम्ही दोघे अशा बाहेर काय करताय? चला बरं आत, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जायलाच तर आली आहे. चला लवकर. आतमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याबरोबर लगेचच आता इथे ऐश्वर्या आणि नानासाहेबांची पहिली बायको येण्यापूर्वी मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. आता मंगळागौरची पूजा करण्यासाठी अवंतिका बसलेली असते. तर इथे आता तुम्ही काही बोलायचं नाही आहे अशी खून करत लताबाईला घेऊन आता ऐश्वर्या ही आतमध्ये येते. आता इथे लगेचच पुन्हा एकदा सुमित्रा म्हणते अगं चला लवकर. त्यावर लगेच आता ऐश्वर्या म्हणते हो, आता यांना बरं वाटते की चक्कर वगैरे नाही वाटत आहे ना? त्यावर लगेचच लता नकार देते. मग लगेच त्या तिघीही आतमध्ये येतात. आता आतमध्ये आल्यावर ऐश्वर्या ही तिच्या कामात, तिच्या खेळात मैत्रिणींमध्ये मग्न होते. तर बिचारी आता लता मात्र स्वतःच्या हसऱ्या मुलीला बघत तशीच तिथे उभी राहते. अर्थात आपलं मूल हसतंय, आपण त्याला सांगू नाही शकत आहोत मी तुझी आई आहे, पण तरीही त्याच्या आनंदात आईला हा आनंद मिळतोच. तर आता त्यानंतर खेळायला सुरुवात झालेली असते. तर आता सगळ्यात पहिला खेळ होतो तो म्हणजे झिमाफुगडी. आता झिमाफुगडी घालण्यासाठी एक जोडी पुढे येते, फुगड्या वगैरे छान घालून होतात. त्यानंतर आता सासूने सुनेला प्रश्न विचारायचे ही पद्धत येते आणि मग आता लगेचच जानकीला सुमित्रा विचारते माझं घर फोडलंस का गं का गं का गं? आता हा प्रश्न ऐकून जानकीला मात्र खूप वाईट वाटतं, दुःख होतं. त्यानंतर आता सुमित्रा तिकडनं गेल्यावर त्या ठिकाणी लताबाई येते आणि म्हणत असते आज भेट होणार रक्ताच्या नात्याची बाई नात्याची, माय लेकीची बाई लेकीची. आणि ती जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या आता झुंबराचा जो धागा आहे तो ओढते. आता जानकीला काही होणार का की पार्वती आई तिला वाचवणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. तनू